नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. नववर्षाचं स्वागत सावंतवाडीत करून कुडाळ येथे पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घरी परतत असताना मारुती सुझुकी कार कोलेगाव नजीक एका झाडावर आदळल्यानं भीषण अपघात झाला. यात 21 वर्षीय तरुणी ऐश्वर्या महेश कवठणकर ही जागीच ठार झाली, तर कार चालक तिचा मित्र सिद्धार्थ बांदेकर हा गंभीर जखमी झालाय, तर अन्य एका तरुणालाही यात दुखापत झालीय. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुडाळ येथील हे तिघे जण नववर्षाच्या स्वागतासाठी सावंतवाडीत आले होते. जल्लोष करून घरी परतताना कोलगाव आकेरी मार्ग कुडाळ येथे पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास चालक सिद्धार्थ बांदेकरची कार भल्या मोठ्या झाडाला आदळली आणि अपघात झाला. अपघाताची खबर कळताच सिद्धार्थ बांदेकरचे मामा राजू वाळके आणि त्यांच्या मित्रमंडळाने धाव घेत जखमी तरुणांना गाडीच्या बाहेर काढलं. ऐश्वर्या कवठणकर हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांच्या मदतीने जखमींना सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गंभीर जखमी ऐश्वर्या कधीच हे जग सोडून गेली होती. रुग्णालयात ऐश्वर्या कवठणकरचे वडील, काका आणि मित्रमंडळाने तात्काळ धाव घेतली. ऐश्वर्या ही कुडाळ उत्कर्ष नगर येथे राहत होती. तिच्या मागे आई वडील, भाऊ आणि 2 काका काकी असा मोठा परिवार आहे. सिद्धार्थ बांदेकर याच्यासोबत तिचं लग्न ठरवण्यात आलं होतं. अवघ्या काही महिन्यानंतर दोघांचं लग्न होणार होतं. मात्र काळाने ऐश्वर्यावर क्रूर घाला घातला आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडाली आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस अधिकारी गोते आणि मनोज राऊत करतायत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, सिंधुदुर्ग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.